गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमधल्या दादर फुल मार्केटमध्ये खरेदीला प्रचंड गर्दी झालेली दिसून आली, तर फुलांच्या दरातही चांगलीच वाढ झाली। याचाच दादरच्या फुल मार्केटमधून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील यांनी। गणेश चतुर्थीला आता अवघे काही तास शिल्लक आहेत, त्यामुळेच गणेश भक्तांच्या तयारीला वेग आलेला आहे। उद्या श्री गणेशाची पूजा केली जाणार आणि म्हणूनच सध्या पूजेचं साहित्य खरेदी केलं जात आहे। दादर फुल मार्केट इथली ही दृश्य आहेत, आपण पाहतोय तुफान गर्दी सध्या दादर फुल मार्केट येथे झालेली आहे। उद्या गणेश पूजा होणार, त्यामुळे फुलं खरेदी करण्यासाठी, पूजेचं इतर साहित्य खरेदी करण्यासाठी ही गर्दी आपल्याला पाहायला मिळतेय। झेंडूची फुलं असतील किंवा आपल्या लाडक्या बाप्पाला आवडणारं जास्वंदाचं फूल आणि दुर्वा असेल, हे सगळं खरेदी केलं जात आहे सध्या। तसेच पूजेसाठी फुलांचे हार असतील, इतर जी कृत्रिम फुलं आहेत सजावटीसाठी, ती देखील या ठिकाणी खरेदी केली जात आहेत। आणि आता काही तास शिल्लक उरलेले आहेत, त्यामुळे उद्यापासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार। आणि आज आपण पाहतोय की बाजारामध्ये किती गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतेय। दादर स्टेशन ते कबूतरखानापर्यंतचा हा जो पूर्ण मार्ग आहे, हा गणेश भक्तांच्या गर्दीने तुडुंब आपल्याला गर्दी या ठिकाणी पाहायला मिळतेय। पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी त्यामुळेच ठेवण्यात आलेला आहे। जर आपण यंदा झेंडूच्या फुलांच्या किमती पाहिल्या तर त्या दुपटीने आणि तिपटीने वाढलेल्या आहेत। केशरी झेंडूची फुलं जी आहेत ती सध्या 60 रुपये ते 80 रुपये किलोने विकली जात आहेत, तर दुसरीकडे पिवळ्या रंगाची जी झेंडूची फुलं आहेत त्याची किंमत 40 रुपयांवरून थेट 100 रुपयांपर्यंत गेलेली आहे। पावसाची अनिश्चितता याचा फटका झेंडूच्या फुलांना बसलाय आणि अर्थातच तो सध्या ग्राहकांना देखील बसतोय। असं चित्र या ठिकाणी सगळीकडे आपल्याला पाहायला मिळतोय। गणेशोत्सवाची ही सगळी लगबग आपण पाहतोय आणि उद्यापासून अर्थात गणेशोत्सवाला मोठ्या उत्साहाने सुरुवात होईल आणि त्याचीच सध्या जय्यत तयारी आपल्याला पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट अरिंदमसह दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।